या संदर्भातली एक मोठी बातमी येते। ऋषी कपूर यांचं निधन झाल्याची एक मोठी बातमी, आताची सगळ्यात महत्वाची बातमी। ऋषी कपूर यांचं निधन झाल्याची ही बातमी आणि अभिनेते ऋषी कपूर यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं होतं। मात्र अतिशय धक्कादायक आणि मोठी बातमी, त्यांच्या निधनाची बातमी आता आपल्या समोर येते। अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी। कालच बॉलिवूडचे कलाकार इरफान खान यांचं कॅन्सरमुळेच निधन झालं होतं। मात्र ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाची ही धक्कादायक आणि मोठी बातमी येते। ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन, त्यांना रिलायन्स हॉस्पिटलमध्ये काही दिवसांपूर्वी ऍडमिट करण्यात आलेलं होतं। त्यांच्यावरती कॅन्सरचे उपचार सुरू होते। मात्र काल त्यांची तब्येत ढासळल्याचं कळलं। आज पुन्हा एकदा तब्येत सुधारते अशी माहिती आली। मात्र ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालेलं आहे। अमिताभ बच्चन यांनी केलेलं हे ट्विट आहे आणि त्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी केलेल्या ट्विटवरून समजतंय की ऋषी कपूर यांचं निधन झालंय। काल सुद्धा आपण पाहिलेलं होतं, अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून इरफान खान यांच्या संदर्भात आता ट्विट केलं होतं आणि आता पुन्हा एकदा ऋषी कपूर यांच्या निधनाची एक मोठी बातमी येऊन धडकली आहे। संपूर्ण बॉलिवूड विश्वावरती पुन्हा एकदा शोककळा, कारण काल इरफान खान आणि आज ऋषी कपूर यांच्या निधनाची ही बातमी। अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे। या संदर्भातलं अधिक बोलणार आहोत, आमचे प्रतिनिधी कपिल देशपांडे आहेत आपल्या सोबत फोन लाईन वरती। कपिल, अतिशय धक्कादायक ही बातमी। हो श्वेता, खरंच धक्कादायक बातमी आहे। गेल्या 1.5 वर्षांपासून ऋषी कपूर कॅन्सरची लढा देत होते। सप्टेंबर महिन्यात ते उपचार घेऊन परतले होते भारतात। त्यांची प्रकृती स्थिर झाली होती, त्यांनी सिनेमाच्या शूटला पण सुरुवात केली होती। पण आता गेल्या 6 दिवसांपासून त्यांची तब्येत पुन्हा खालावली, त्यांना श्वासाचा त्रास जाणवू लागला आणि लॉकडाऊनमुळे त्यांना कॅन्सरवरचे उपचार व्यवस्थित घेता आले नसल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं। रणधीर कपूर यांनी त्यांच्या तब्येतीसंदर्भात काल माहिती दिली, त्यांची तब्येत होऊन सुधारते, त्यांची तब्येतीत सुधारणा होते। आज सकाळी सुद्धा त्यांच्या जवळच्या व्यक्तींशी जेव्हा मी बोललो होतो तेव्हा त्यांनी सांगितले की आयसीयू मध्ये आहेत, पण हळूहळू त्यांना समजतंय तब्येतीत त्यांच्या सुधारणा होते। पण आता अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून ही बातमी दिली, त्यामुळे सगळ्यांना धक्का बसलाय। आणि काल इरफान खान आणि आज ऋषी कपूर असे बॉलिवूडचे 2 मोहरे एका पाठोपाठ एक गमावल्यामुळे बॉलिवूड देखील शोककळा पसरली आहे श्वेता। अगदी बरोबर आहे कपिल, कारण काल इरफान खान आणि आज ऋषी कपूर यांच्या निधनाची ही बातमी आपल्यापर्यंत येऊन धडकलेली आहे। कपिल, थोडंसं तुम्हाला थांबवते, मात्र चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडले गेलेत। सर, 2 धक्कादायक बातम्या, काल एक आणि आज एक, काय सांगाल? अतिशय शॉकिंग, म्हणजे कालची सुद्धा अनपेक्षित होती आणि आजची तर तशीच अनपेक्षित आहे। आणि आता कपिलनी सांगितल्याप्रमाणे जर त्यांना या लॉकडाऊनमुळे आपल्या उपचार जर मिळू शकले नसतील तर ते तर त्याहून दुर्दैवी आहे। म्हणजे काय, मला ना खरं तर ह्या लागोपाठच्या 2 धक्क्यातून काय बोलावं ना हेच सुचत नाहीये। कारण ऋषी कपूरची सुद्धा करिअर आहे ना तशीच एक खूप मोठी आहे, म्हणजे अगदी नेमकं सांगायचं तर त्याचा म्हणजे 50 वर्षाची अभिनयाची करिअर आहे असं थेट सांगता येईल। परंतु हे अशा पद्धतीने घडावं, इतक्या धक्कादायक पद्धतीने घडावं, हे तर मला असं वाटतं हिंदी चित्रपट दिलीप सर, थोडंसं तुम्हाला थांबवतंय, मात्र मराठीतले दिग्गज अभिनेते अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडले गेलेत। मामा, खरंच कालची आणि आजची बातमी बॉलिवूड विश्वावरती शोककळा पसरली आहे, त्यामुळे ऋषी कपूर यांचं निधन, आत्ताच एक बातमी आपल्या समोर आली आहे, काय म्हणाल त्याबद्दल? नाही, अत्यंत वाईट गोष्ट आहे, अत्यंत म्हणजे दुःखद गोष्ट याच्या पलीकडे असू शकत नाही असं मला वाटतंय। कारण काल इरफान खानचं वेळ झालं, आज ऋषी कपूर, म्हणजे 2 खंदे नट आपल्या चित्रपटसृष्टीतून निघून गेलेत। मी ऋषी कपूर बरोबर एका सिनेमात काम केलं होतं, मला फार चांगला अनुभव होता। एक सळसळत असं चैतन्य असलेला नट होता असं मी म्हणेन त्याला। म्हणजे तो माझ्याबरोबर फार त्याचं चांगलं जमलं होतं, आम्ही चांगल्या रीतीने दोस्त पण झालो होतो। मला तो अतिशय आवडायचा की सुरुवातीपासून आल्यापासून, आणि एक चांगला अभिनय करणारा एक चांगला नट गेला असं मी म्हणेन। आणि हे दुःख हे म्हणजे कायम राहील, मी कधी विसरू शकत नाही। बरोबर आहे। मात्र मामा, जर आपण पाहिलं तर अनेक कलाकार हे सध्या कॅन्सरच्या विळख्यात आहेत, अनेक जण बरे होत आहेत, मात्र काही जणांची कॅन्सरशी सुरू असलेली झुंज ही संपलेली आहे। काल सुद्धा इरफान खान यांचं कॅन्सरमुळेच निधन झालं आणि ऋषी कपूर यांचं सुद्धा कॅन्सरमुळेच। काय म्हणावं याबद्दल? काय त्याच्यावर काही म्हणताच येत नाही असं झालेलं आहे। कारण का
का का असं होतंय आपण काही सांगू शकत नाहीये. पण होतं एवढं मात्र खरं, आणि होतं हे फार वाईट होतं हे तेवढंच खरं. बरोबर. अशोक सराफजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही TV9 मराठीशी बोललात, आपली प्रतिक्रिया दिलीत. ऋषी कपूर यांच्यासोबत त्यांनी चित्रपटात काम सुद्धा केलं होतं, त्यामुळे त्यांचा अनुभव खूप सुंदर होता, अशी प्रतिक्रिया अशोक सराफ यांनी दिलेली आहे. याच संदर्भात आपण बोलणार आहोत. ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडले गेलेत. किशोरीताई, खूप धक्कादायक बातमी समोर आलेली आहे, ऋषी कपूर यांचं निधन आणि काल इरफान खान यांचं सुद्धा. काय त्यांच्याबद्दलचा तुमचा काही अनुभव आहे, तुम्ही शेअर करू शकाल? निश्चितच. एकतर करोना व्हायरसचं संकट अजूनही आपल्या जगावर आहे. त्यातून आपण जेमतेम बाहेर पडायचा प्रयत्न करतोय आणि त्यानंतर अशा एकामागून एक दुःखद बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतायत. मला खरंच मनापासून इतकं वाईट वाटतंय की काल इरफान खान सारखा एवढा चांगला सहज अभिनय करणारा अभिनेता आपल्यातून गेला. मी काल म्हणजे मत व्यक्त करतच होते की ही पोकळी निर्माण झालेली आहे, कशी भरून निघेल. त्यातच आता परत आज ऋषी कपूर सारखे इतके मोठे अभिनेते आपल्यामधून गेले आहेत आणि मी त्यांच्याबरोबर काम केलं होतं प्यार में ट्विस्ट या पिक्चर मध्ये. आणि इतके जिंदादिल ऍक्टर, म्हणजे टीव्ही कॅमेरा समोर काय, कॅमेरा मागे काय, कम्प्लीट एनर्जेटिक आणि दिलखुलास गप्पा मारणारे असे ते अभिनेते. आणि त्यांच्याबरोबर जेवणही जेवलो आम्ही, लंच मध्ये वगैरे एकत्र, जेव्हा कधी शूटिंग असायचे आमचे, आम्ही एकत्र जेवायचो सगळे. तर खूपच मस्त माणूस आणि रॉयल माणूस. म्हणजे कपूर खानदानातला तो एक खूप मोठा चिराग होता की त्याने ऍक्टर म्हणून त्याचं नाव खूप मोठं केलं होतं त्याच्या जनरेशन मध्ये. आणि आज तेही नाहीयेत आपल्यामध्ये. म्हणजे अजूनही मागच्या वर्षीपर्यंत ते चांगले काम करत होते, मोठ्या मोठ्या पिक्चर्स मध्ये काम करत होते. त्यांचे रोल्स बघून, त्यांचा अभिनय बघून त्यांच्याकडनं बरेचसे शिकण्यासारखं होतं. पण आज आता ते दुःखद बातमी पोचली आहे सगळ्यांपर्यंत आणि अख्खं देशच आपलं याच्यासाठी मला वाटतं की आपण श्रद्धांजली वाहूया त्यांना आणि देव त्यांच्या आत्म्यास शांती लाभू देत अशी मी प्रार्थना करेन. बरोबर. मात्र किशोरीताई, त्यांचा संपूर्ण जर बॉलिवूडचा प्रवास पाहिला ऋषी कपूर यांचा, तर त्यांची काय वैशिष्ट्य तुम्ही सांगाल? वैशिष्ट्य म्हणजे इतके सहज अभिनेते त्या काळापासून. म्हणजे मी लहान असताना जे माझी मेमरी असेल की एक मैं और एक तू, नीतू सिंग आणि त्यांचं जे गाणं असायचं, उडते डान्स असायचे आणि ते एक छान कपल, असं एक रोमॅन्टिक कपल म्हणून ते खूप गाजले होते. म्हणजे त्यांच्या पिढीतले ते वन ऑफ द मोस्ट रोमॅन्टिक कपल. त्यांच्याकडे बघून म्हणजे मी तर लहान होते पण कदाचित त्यावेळेस म्हणजे मला तुम्ही इमॅजिन करू शकते की जे कपल्स असतील ते त्यांच्याकडे बघून प्रेरणा घ्यायचे की किती छान एकत्र कामही केलं, छान संसारही केला, एकत्र राहिले. म्हणजे हेही एक त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं आहे मला वाटतं की इतका कलरफुल लाईफ असताना नीतू सिंग बरोबर अख्खं आयुष्य त्यांनी इतकं छान निभावलं आणि रणबीर सारखा चांगला मुलगा दिला आपल्याला इंडस्ट्रीला. आणि त्यांचे जे रोल्स असायचे ते कायम उडते आणि एक स्ट्रेस बस्टर म्हणून, किंवा अमिताभ बच्चन बरोबरची त्यांची जी जोडी होती ती पण खूप गाजली. म्हणजे जिथं जिथं ज्यांनी काम केलं त्यांचे सगळे चित्रपट गाजले. आणि यश चोप्रांचे सगळे पिक्चर, अमिताभ बच्चन बरोबरची त्यांची जोडी, शशी कपूर आणि त्यांचे पण काही पिक्चर्स वगैरे आले. पण डेफिनेटली कपूर खानदान मधला हे खूप मोठा ऍक्टर होता आणि त्या पिढीतला स्पेशली त्यांनी सगळ्यात जास्त नाव कमवलं होतं. आजही ते इतके कार्यरत होते, म्हणजे इतका काळ त्यांनी गाजवला. मला वाटतं 40-50 वर्षाच्या पुढे त्यांची कारकीर्द असेल, मला नक्की माहिती नाहीये. पण सल्यूट आहे त्यांच्या सगळ्या भूमिकांना. आणि खूप प्रसन्न व्यक्तिमत्व, पर्सनली सुद्धा आणि ऑन स्क्रीन सुद्धा ते आले की खूप छान वाटायचं. जी जी किशोरीताई, खूप धन्यवाद, तुम्ही TV9शी बोललात त्याबद्दल. यानंतर आता ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडले गेलेत. सुरेशजी, खूप बॉलिवूडवरती मोठा आघात करणारी आणि प्रेक्षकांच्या मनावर सुद्धा आघात करणारी बातमी समोर आली आहे. काय प्रतिक्रिया द्याल यावरती? हा, खूपच वाईट वाटलं, कारण आता तुमच्याकडनंच फोन आला आणि मला कळलं की असं काहीतरी झालंय. हे कधी झालं हेही कळलं नाही मला. फारच मोठा धक्का आहे.
एवढा मोठा आर्टिस्ट आणि आपण म्हणतो हर हुन्नरी म्हणजे हम्म. ऍक्टिंग मधले कुठलेही प्रकार जे असतील ते इतके लीलया करायचा तो. माझा खूप चांगला मित्र होता. आता या अशा परिस्थितीत त्याचं निधन झालंय. त्याचं शेवटचं दर्शनही करता नाही येणार. ही सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट आहे. आणि असं काय होईल म्हणजे चांगला होऊन आला होता तो आता आणि फिल्म्स पण करत होता. पण मध्ये थोडासा पुन्हा त्याला ऍडमिट करायला लागलं असं वाटतं. फारच वाईट झालं. म्हणजे पुन्हा काही दिवसांपासून ऍडमिट होते. मोठा आर्टिस्ट आपण हरवलाय. कारण राज सुरेशजी, तुमचा आणि साहेबांच्या त्यांचा पृथ्वीराज एकत्र कपूर काम केल्याचा काही अनुभव? एकत्र मी त्याच्यासाठी खूप फिल्म्स मध्ये गायलोय. स्पेशली म्हणजे प्रेमरोग आहे. हे सगळे काय आता सांगू मी. माझे तर खूप घरचे संबंध होते म्हणजे राजसाहेबांमुळं. आणि फारच वाईटच झालं. फारच वाईट झालं. हे काय बोलताही येत नाही. म्हणजे चांगली माझी त्याची खूपच चांगली दोस्ती होती. आणि मी प्रेमरोग पासून त्याच्यासाठी गायला सुरू केलं मी. आणि खूपशा फिल्मसाठी गायलो त्याच्यासाठी. फार वाईट झालं. फारच व्हेरी सॅड एकदम. आता म्हणजे थोड्या अमेरिकेत असताना ऑलमोस्ट रोज माझं त्याचं म्हणजे मेसेजेस वगैरे व्हायचे. काय बघा आता आज तर काय फारच कठीण परिस्थिती आहे. कारण ही हताशता जी वाटते की आज आपल्याला जाता पण येणार नाही. मी त्यांच्या सगळ्या फॅमिलीला परमेश्वराजवळ प्रार्थना करतो की त्यांना सगळ्यांना या दुःखातनं बाहेर यायची परमेश्वर ताकद देव. खूप वाईट झालं. म्हणजे खूपच वाईट झालं. आणि फार कमी वयात गेला. म्हणजे मला शब्दच येत नाहीयेत काय. म्हणजे बिलीव्ह करण्याच्या वर. काल ते इरफानचं झालं तसं आज चिंटूचं झालं का. आज म्हणजे बघा दोन मोठे आर्टिस्ट अगदी 2 दिवसात. आणि दोघंही मला वाटतं कॅन्सरच्याच रोगाने गेले. हो 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 हो. फार वाईट झालं. परमेश्वर त्याच्या आत्म्याला शांती देव. जी. सुरेश वाडकरजी, खूप धन्यवाद. तुमच्या भावना आम्ही समजू शकतो. खूप धन्यवाद तुम्ही TV9 मराठीशी बोललात त्याबद्दल. सुरेश वाडकर यांनी ऋषी कपूर यांच्यासाठी अनेक चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केलेलं आहे. अगदी बऱ्याच वर्षांपासून त्यांची ही दोस्ती. आणि खूप वाईट वाटतंय अशी प्रतिक्रिया सुरेश वाडकर यांनी दिली आहे. मात्र ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी येऊन धडकली. वयाच्या 68व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलं आणि त्यावरून संपूर्ण जगाला समजलं की ऋषी कपूर यांचं निधन झालेलं आहे. जस्ट पास्ट अवे असं, आय एम डिस्ट्रॉइड असं अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलं. वयाच्या 68व्या वर्षी ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या 1.5 वर्षांपासून त्यांच्यावर कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू होती. पर्यंत आणि अख्खं देशच आपलं याच्यासाठी मला वाटतं की आपण श्रद्धांजली वाहूया त्यांना आणि देव त्यांच्या आत्म्यास शांती लाभू देत अशी मी प्रार्थना करेन. बरोबर. मात्र किशोरीताई, त्यांचा संपूर्ण जर बॉलिवूडचा प्रवास पाहिला ऋषी कपूर यांचा, तर त्यांची काय वैशिष्ट्य तुम्ही सांगाल? वैशिष्ट्य म्हणजे इतके सहज अभिनेते त्या काळापासून. म्हणजे मी लहान असतानाची माझी मेमरी असेल की एक मे और एक तू, नीतू सिंग आणि त्यांचं जे गाणं असायचं, उडते डान्स असायचे आणि ते एक छान कपल, असं एक रोमॅन्टिक कपल म्हणून ते खूप गाजले होते. म्हणजे त्यांच्या पिढीतले ते वन ऑफ द मोस्ट रोमॅन्टिक कपल. त्यांच्याकडे बघून
म्हणजे मी तर लहान होते, पण कदाचित त्यावेळेस म्हणजे मला तुम्ही इमॅजिन करू शकते की जे कपल्स असतील ते त्यांच्याकडे बघून प्रेरणा घ्यायचे की किती छान एकत्र कामही केलं, छान संसारही केला, एकत्र राहिले. म्हणजे हेही एक त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं आहे मला वाटतं की इतका कलरफुल लाईफ असताना नीतू सिंग बरोबर अख्खं आयुष्य त्यांनी इतकं छान निभावलं आणि रणबीर सारखा चांगला मुलगा दिला आपल्याला इंडस्ट्रीला. आणि त्यांचे जे रोल्स असायचे ते कायम उडते आणि एक स्ट्रेस बस्टर म्हणून किंवा अमिताभ बच्चन बरोबरची त्यांची जी जोडी होती ती पण खूप गाजली. म्हणजे जिथं जिथं ज्यांनी काम केलं त्यांचे सगळे चित्रपट गाजले आणि यश चोप्रांचे सगळे पिक्चर, अमिताभ बच्चन बरोबरची त्यांची जोडी, शशी कपूर आणि त्यांचे पण काही पिक्चर्स वगैरे आले. पण डेफिनेटली कपूर खानदान मधला हे खूप मोठा ऍक्टर होता आणि त्या पिढीतला स्पेशली त्यांनी सगळ्यात जास्त नाव कमवलं होतं. आजही ते इतके कार्यरत होते, म्हणजे इतका काळ त्यांनी गाजवला. मला वाटते 40-50 वर्षाच्या पुढे त्यांची कारकीर्द असेल, मला नक्की माहिती नाहीये, पण सल्यूट आहे त्यांच्या सगळ्या भूमिकांना. आणि खूप प्रसन्न व्यक्तिमत्व, पर्सनली सुद्धा आणि ऑन स्क्रीन सुद्धा ते आले की खूप छान वाटायचं. जी जी किशोरीताई, खूप धन्यवाद तुम्ही TV 9शी बोललात त्याबद्दल. यानंतर आता ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडले गेलेत. सुरेशजी, खूप बॉलिवूडवरती मोठा आघात करणारी आणि प्रेक्षकांच्या मनावर सुद्धा आघात करणारी बातमी समोर आली आहे. काय प्रतिक्रिया द्याल यावरती? हा, खूपच वाईट वाटलं, कारण आता तुमच्याकडनंच फोन आला आणि मला कळलं की असं काहीतरी झालंय. हे कधी झालं हेही कळलं नाही मला. फारच मोठा धक्का आहे. एवढा मोठा आर्टिस्ट आणि आपण म्हणतो हर हुन्नरी, म्हणजे ऍक्टिंग मधले कुठलेही प्रकार जे असतील ते इतके लीलया करायचा. तो माझा खूप चांगला मित्र होता. आता या अशा परिस्थितीत त्याचं निधन झालंय, त्याचं शेवटचं दर्शनही करता नाही येणार. ही सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट आहे. आणि असं काय होईल म्हणजे चांगला होऊन आला होता तो आता, आणि फिल्म्स पण करत होता, पण मध्ये थोडासा पुन्हा त्याला ऍडमिट करायला लागलं होतं वाटतं. फारच वाईट झालं. म्हणजे पुन्हा काही दिवसांपासून मोठा आर्टिस्ट आपण हरवलाय. कारण राजसाहेबांच्या, पृथ्वीराज कपूर साहेबांचा काही अनुभव? एकत्र मी त्याच्यासाठी खूप फिल्म्स मध्ये गायलोय. स्पेशली म्हणजे प्रेमरोग आहे, हे सगळे काय आता सांगू मी. माझे तर खूप घरचे संबंध होते म्हणजे राजसाहेबांमुळं. आणि फारच वाईटच झालं. फारच वाईट झालं. हे काय बोलताही येत नाही. म्हणजे चांगली माझी त्याची खूपच चांगली दोस्ती होती. आणि मी प्रेमरोग पासून त्याच्यासाठी गायला सुरू केलं मी, आणि खूपशा फिल्मसाठी गायलो त्याच्यासाठी. फार वाईट झालं. फारच व्हेरी सॅड एकदम. आता म्हणजे थोड्या अमेरिकेत असताना ऑलमोस्ट रोज माझं त्याचं म्हणजे मेसेजेस वगैरे व्हायचे. काय बघा आता आज तर काय फारच कठीण परिस्थिती आहे. कारण ही हताशता जी वाटते की आज आपल्याला जाता पण येणार नाही. मी त्यांच्या सगळ्या फॅमिलीला परमेश्वराजवळ प्रार्थना करतो की त्यांना सगळ्यांना या दुःखातनं बाहेर यायची परमेश्वर ताकद देव. खूप वाईट झालं, म्हणजे खूपच वाईट झालं. आणि फार कमी वयात गेला. म्हणजे मला शब्दच येत नाही आहेत काय. म्हणजे बिलीव्ह करण्याच्या वर. काल ते इरफानचं झालं तसं.
आज चिंटूचं झालं का, आज म्हणजे बघा दोन मोठे मोठे आर्टिस्ट अगदी 2 दिवसात, आणि दोघंही मला वाटतं कॅन्सरच्याच रोगाने गेले. हो 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 हो, फार फार वाईट झालं. परमेश्वर त्याच्या आत्म्याला शांती देव. जी. सुरेश वाडकरजी, खूप धन्यवाद. तुमच्या भावना आम्ही समजू शकतो. खूप धन्यवाद, तुम्ही TV9 मराठीशी बोललात त्याबद्दल. सुरेश वाडकर यांनी ऋषी कपूर यांच्यासाठी अनेक चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केलेलं आहे. अगदी बऱ्याच वर्षांपासून त्यांची ही दोस्ती, आणि खूप वाईट वाटतंय अशी प्रतिक्रिया सुरेश वाडकर यांनी दिली आहे. मात्र ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी येऊन धडकली. वयाच्या 68व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलं आणि त्यावरून संपूर्ण जगाला समजलं की ऋषी कपूर यांचं निधन झालेलं आहे. जस्ट पास्ट अवे, असं आय एम डिस्ट्रॉइड असं अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलं. वयाच्या 68व्या वर्षी ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या 1.5 वर्षांपासून त्यांच्यावर कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून तब्येत बिघडल्यानं पुन्हा त्यांना रिलायन्स हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं होतं. मात्र आज पुन्हा एकदा तब्येत सुधारतीये, ICU मध्ये आहेत, रिस्पॉन्स देत आहेत असं सांगण्यात येत होतं. मात्र अचानक अमिताभ बच्चन यांचं ट्विट आणि त्यानंतर संपूर्ण जगापर्यंत ही बातमी पोहोचली आणि बॉलिवूड विश्वावरती पुन्हा एकदा शोककळा पसरली. कारण काल इरफान खान यांच्या निधनाची बातमी, तर आज ऋषी कपूर यांच्या. कारण बॉलिवूडनं एका मागोमाग एक 2 असे मोहरे, एक मोठे मोहरे गमावलेले आहेत, अशीच प्रतिक्रिया सध्या येते. या संदर्भात आपण बोलणार आहोत. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडले गेलेत. अनुराधाजी, खूप दुःखद बातमी संपूर्ण बॉलिवूड विश्वावरती आणि प्रेक्षकांपर्यंत सुद्धा येऊन धडकलेली आहे. ऋषी कपूर यांच्या निधनाची काय प्रतिक्रिया? अतिशय इट्स व्हेरी अनएक्सपेक्टेड. खरं तर ते आजारी होते, पण असं अपेक्षा नव्हती की ते ह्या जगात नसतील म्हणून. आणि बेसिकली व्हेरी लवेबल पर्सन, अतिशय प्रेमळ आणि व्हेरी जोवियल. आणि त्यांची जी इमेज होती ह्याच्या स्क्रीनवरती देखील रोमॅन्टिक हिरोची, ती ते चांगली होतीच, पण त्याच्यानंतर जे त्यांनी कॅरेक्टर रोल्स पण जे केले ते अतिशय सुंदर त्यांनी केले. स्पेशली 102 नॉट आउट मध्ये अमिताभजी बरोबर त्याने जो रोल केला होता, तो मला असं वाटतं की तो अप टू डेट मस्ट हॅव बीन द बेस्ट रोल ऑफ हिज करिअर. अतिशय सुंदर हे त्यांनी केलेलं. आणि इट्स अ व्हेरी व्हेरी सॅड न्यूज डेफिनेटली. आणि त्यांची ज्यावेळेला ते ॲज अ रोमॅन्टिक हिरो म्हणून काम करायचे, त्यावेळेला बरेचसे फिल्म्समध्ये त्यांच्यासाठी मी द्वंद्वगीते गायलेली आहेत. त्यामुळे इट्स व्हेरी व्हेरी सॅड रिअली. बरोबर. काल एक बातमी धडकली इरफान खान यांच्या निधनाची. लगेच दुसऱ्या दिवशी ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी. हो, बरोबर आहे. खूप मोठा आघात आहे. बरोबर आहे. म्हणजे हे दोघे अतिशय चांगले आर्टिस्ट होते इंडस्ट्रीचे, आणि आय एम शुअर द इंडस्ट्री इज गोइंग टू मिस देम. जी, खूप धन्यवाद अनुराधाजी, तुम्ही TV9 मराठीशी बोललात त्याबद्दल. तर ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी. खरं तर ऋषी कपूर यांचा जन्म 4 सप्टेंबर 1952 मध्ये झाला होता आणि 1970 सालच्या मेरा नाम जोकर मध्ये एक छोटी भूमिका करणाऱ्या ऋषी कपूर यांनी 1973 साली बॉबी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये खरं तर पदार्पण केलं. आणि तेव्हापासून गेली 40 वर्ष सिने इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका केलेल्या आहेत आणि त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. त्यांची पत्नी नीतू, म्हणजे डॉक्टर आणि पेशंट मिळून ठरवू शकत नाही, ते प्रोटोकॉल झालेले आहे. वाईट वाटतं मला. कालच इरफान गेले, आज ऋषी कपूर गेले, पण त्यांचे दोघांचे शेवटचे दिवस
माझ्या मते जीवन जगताना शक्यतो शेवटपर्यंत आनंदाने जगता यावं, माझी अशी अपेक्षा आहे की त्यांना आलेला मृत्यू येण्यापूर्वी त्यांना क्लेश झाले नसतील, आणि झाले असतील तर त्याबद्दल मला फार वाईट वाटलं. कारण आतापर्यंत चांगल्या कलाकृती, चांगला अभिनय केल्यानंतर आणि चांगलं जीवन जगल्यानंतर मरण तर कुणाला टळलेलं नाहीये. मला वाटतं आता सगळ्यांनीच विचार, एक पिढी आहे ती. त्यांचे काका होते, ते मित्र होते माझे शशी कपूर, त्यांच्या वडिलांना पण मी ओळखायचो. आणि जी बिलकुल. मोहन आगाशे सर, खूप धन्यवाद. तुम्ही TV9 मराठीशी बोललात आणि ऋषी कपूर यांच्या संदर्भातला तुमचा अनुभव किंवा जी काही प्रतिक्रिया दिलीत त्या संदर्भात, कारण ऋषी कपूर यांचं कॅन्सरनं निधन झाल्यानंतर फार वाईट वाटतंय, दुःख होतंय असं मोहन आगाशे म्हणालेले आहेत. आणि संपूर्ण कुटुंबच खरं तर मैत्रीपूर्ण त्यांचे संबंध मोहन आगाशे यांच्याशी, आणि त्यामुळेच एक बॉलिवूडचा आणखी एक मोहरा, काल इरफान खान आणि आज ऋषी कपूर यांचं निधन झाल्यानंतर फार वाईट वाटतं अशी प्रतिक्रिया येत आहेत. ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी, आणि गेल्या 1.5 वर्षांपासून कॅन्सरशी त्यांची झुंज सुरू होती. बॉबी चित्रपटापासून त्यांनी रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते. मात्र बॉलिवूडवरती शोककळा पसरलेली आणि खूप मोठा आघात, कारण कालच्या दिवशी इरफान खान यांच्या निधनाची बातमी, आणि ती सुद्धा कॅन्सरमुळेच त्यांचं निधन झालं. तर दुसरीकडे आज सुद्धा बॉलिवूड हे हादरून गेलेलं आहे, कारण अभिनेता ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी लगेच आज दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा येऊन धडकली आहे. त्यामुळे बॉलिवूडवरती पसरलेली ही शोककळा, काल इरफान खान यांना जगानं निरोप दिलाय, तर आज ऋषी कपूर यांनी सुद्धा जगाचा निरोप घेतलेला आहे. त्यामुळे बॉलिवूडवरती खूप शोककळा पसरलेली, आणि सध्या लॉकडाऊन आहे, आणि त्यामुळे या आपल्या लाडक्या अभिनेत्यांचं शेवटचं दर्शन सुद्धा घेता येणार नाही याची प्रत्येकाच्या मनात खूप मोठी सल आहे. कारण इथे या संदर्भात आपण बोलणार आहोत. विवेक ओबेरॉय फोन लाईन वरती जोडले गेलेले आहेत. विवेक जी, क्या बताएंगे ऋषि कपूर इनके बारे में? नहीं, बहुत बड़ा झटका लगा है हमें. आज बहुत ही अजीब समय चल रहा है, बहुत बुरा समय चल रहा है बॉलीवुड के लिए, इस परिवार के लिए, क्योंकि पिछले 2 दिन में 2 दिग्गज कलाकार जिनको हम सब प्यार करते हैं, सराहते हैं, कल इरफान भाई का निधन हुआ और आज चिंटू अंकल का. बहुत बड़ा शॉक लगा है, बहुत बड़ा झटका लगा है. मैं अभी अपने पिताजी को भी बात कर रहा था, उन्होंने तो कई फिल्में की हैं उनके साथ, उन्हें इन्फॉर्म कर रहा था इसके बारे में, तो वो बहुत दुख हुआ उनको भी इस बात को सुनकर. और चिंटू अंकल को पिताजी की फिल्में शूट करते समय मैं कई बार मिला हूँ, एज अ किड, बचपन में कई बार मिला हूँ, उनके साथ समय बिताया हूँ. बड़ा होने के बाद भी, खुद एक अभिनेता बनने के बाद भी उनके साथ बहुत समय बिताया है, बहुत एडवाइस ली है, और हमेशा हंसमुख, हमेशा हंसते खेलते इतने सुंदर इंसान थे वो, और इतने कमाल के कलाकार तो थे ही. ये न्यूज जो है ये बॉलीवुड के लिए बहुत बड़ा शॉक है, क्योंकि हम सबको एक दिलासा थी कि वो यूएस से ठीक होकर आए हैं और ईश्वर उनको अब लंबा जीवन देगा. इस तरह से उनका हॉस्पिटल पहुंचना और कुछ ही घंटों में इस तरह से खबर आना कि वो अब नहीं रहे, ये हमारे लिए बहुत बहुत दुख की बात है. बिल्कुल. फैमिली रिलेशन था आपका उनके साथ, कैसा अनुभव रहा है उनके साथ का? मतलब आपके पिताजी आपका क्या बताएंगे? कई बार मिला हूं मैं, बचपन से उन्होंने कुछ मुझे यादें बड़े होते उनकी? हुए देखा है, और परिवार हमेशा से बहुत ही लविंग केयरिंग परिवार रहा है, हमेशा अपनापन दिखाया उन्होंने. पिताजी ने तो राजी से लेकर चिंटू अंकल से लेकर सबके साथ काम किया था, तो एक बहुत अपनापन रहा है हमेशा, रिश्ता हमेशा प्यार का रहा है. और चिंटू अंकल ने बहुत प्यार दिया मुझे हमेशा. मेरी जब पहली फिल्म आई तब भी उन्होंने फिल्म देखने के बाद मुझे कॉल किया, सराहा. जब भी हम मिलते तो वो अच्छे फिल्मों की बात करते, परफॉर्मेंसेस की बात करते हैं. एज एन एक्टर इतने सीनियर थे तो हमेशा मुझे कहीं ना कहीं कुछ अप्रिसिएशन या इंस्पिरेशन वो हमेशा देते थे, एनकरेजमेंट जरूर देते थे लोगों को. वो बहुत ही पॉजिटिव, बहुत ही गिविंग इंसान थे और बहुत ही हंसमुख इंसान थे. उनका सेंस ऑफ ह्यूमर बहुत कमाल था. उनको जोक्स
करना बहुत अच्छा लगता था और सबको हंसाना और सेट पर एक बहुत ही मजाकिया माहौल क्रिएट करना बहुत अच्छा था। लेकिन कुछ ही पल में हंसते हंसते वो सीरियस सीन में परफॉर्म करने जाते तो एक क्षण में उनकी कला इतनी कमाल की थी कि एक क्षण में हंसते हंसते वो सडनली आपको रुला भी सकते थे। इतने कमाल के एक्टर थे वो। बरोबर। विवेक, तुम्हाला मराठी समजतं म्हणून मराठीतून विचारते, एखादा बॉलिवूड ऍक्टर आणि तुम्ही सुद्धा बॉलिवूडमध्ये काम करत असताना एक आदर्श म्हणून ऋषी कपूर यांच्याकडे तुम्ही कसं पाहायचात? ये मुझे लगता है कि एक कलाकार जो हर रंग में, मुझे लगता है कि ऋषि कपूर एक सतरंगी कलाकार थे। वो विलेन भी प्ले कर सकते थे, चॉकलेट बॉय भी बन सकते थे, वो आपको रुला भी सकते थे, आपको हंसा भी सकते थे। उनकी कॉमिक टाइमिंग भी कमाल की थी स्क्रीन पर, इमोशनल परफॉर्मेंसेस भी बहुत सुंदर थे उनके। तो वो जो एक कंप्लीट एक्टर, एक परिपूर्ण कलाकार जो हर रंग में आपको लुभा जाए, वो थे ऋषि कपूर, एक सतरंगी कलाकार। बरोबर। मात्र आधी चॉकलेट बॉय, हिरो म्हणून त्यांनी भूमिका केल्यानंतर खलनायक किंवा जसं वय वाढतंय त्याप्रमाणे त्यांच्या भूमिका सुद्धा बदलत गेल्या। त्यामुळे आता शेवटपर्यंत अगदी त्यांचे मोठमोठे पिक्चर करणं चालू होतं। त्यामुळे त्यांनी काम करणं काही सोडलं नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका ते करत राहिले, जरी ती खलनायकाची किंवा ज्येष्ठ व्यक्तीची कोणतीही असू देत। बिल्कुल सही कह रही हैं आप, और यही उनका कमाल था, उनकी खासियत थी। क्योंकि बहुत सारे कलाकार जो हैं वो लिमिटेड होते हैं, वो कुछ परफॉर्मेंसेस कर पाते हैं, कुछ रोल्स में अपने आप को फिल कर पाते हैं, सूट कर पाते हैं। लेकिन ऐसा कोई रोल नहीं था बॉलीवुड में जिसमें चिंटू अंकल फिट नहीं होते थे। वो अपने आप को बदल लेते थे, बिल्कुल पानी की तरह। जैसे पानी कोई भी एक पात्र का, कोई भी बर्तन का रूप ले लेता है, आप जिसमें उसे पोर करो वो उसी का रूप, उसी का शेप ले लेता है। वैसे ही चिंटू अंकल एक ऐसे परिपूर्ण कलाकार थे जो हर किरदार में, हर पात्र के अंदर उतर आते थे और आपको कन्विंस कर देते थे। तो चाहे वो भी उन्होंने जो मुल्क फिल्म की थी, अगर आपने देखी नहीं है तो उस फिल्म में परफॉर्मेंस इतना कमाल था उनका कि उन्होंने रुला दिया। तो इस तरह से आप बॉबी से लेके मुल्क तक उनकी जो एक कमाल की जर्नी रही है, आई थिंक बॉलीवुड हैज लॉस्ट वन ऑफ द ग्रेटेस्ट एक्टर्स ऑफ ऑल टाइम। बिल्कुल। आणि विवेक, चिंटू अंकल हे नाव नेमकं कशावरून? कारण तुम्ही चिंटू अंकल त्यांना म्हणता। चिंटू अंकल क्योंकि उनका घर का नाम था और हम सब उनको चिंटू अंकल कहते थे, और पिताजी तो उनको चिंटू ही कहते थे। तो दोस्ती रही इतनी, और उनका पेट नेम प्यार से उनको घर पे चिंटू ही बुलाते थे, तो हम सब चिंटू अंकल ही कहते हैं उनको। बिल्कुल। विवेक ओबेरॉय, खूप धन्यवाद, तुम्ही TV9 मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत, काही अनुभव शेअर केलेत, काही आठवणी आम्हाला सांगितल्यात ऋषी कपूर यांच्या सोबतच्या। खूप खूप धन्यवाद। ऋषी कपूर यांच्या जाण्यानं खरंतर बॉलिवूडवरती शोककळा पसरलेली आहे आणि खरंतर 2 आघात सलग 2 दिवस, काल इरफान खान यांचं निधन, तर आज ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी येऊन धडकली। ऋषी कपूर यांची कॅन्सरशी झुंज सुरू होती, गेल्या 1.5 वर्षांपासून त्यांच्यावरती उपचार सुरू होते। तरी असा कलाकार आज आपल्यात नाहीये आणि सगळ्या आठवणी तुमच्या देखील ताज्या झालेल्या असतील। आठवणी म्हणजे आमचं कधी काय काम करण्याचा योग नाहीये, कारण आम्ही मराठी इंडस्ट्रीत काम करणार आहे, पण आठवणी आहेत की लहानपणापासून त्यांना बघत आलोय। म्हणजे एक स्टार कसावा असावा, सगळे फॅन होतो, एक चॉकलेट हिरो म्हणून, कर्ज म्हणा, हम किसी से कम नहीं, बॉबी, कितीतरी फिल्म्स त्यांच्या, आणि ती जोडी स्मिती सिंग आणि ऋषी कपूर दोन्ही आवडते, दोघेही आवडते कलाकार। हे खरंच शॉकच आहे की काल एक शॉक इंडस्ट्रीला बसला की इरफानजी गेले आणि तोपर्यंत आज ऋषी कपूरजींची बातमी। म्हणजे खरंच ही काय घडतंय काही कळत नाहीये, आणि वाईट वाटतं की हा एवढा माणूस म्हणून का आम्हाला वाटत होता की सोशल मीडियावर, ट्विटरवर एवढे ऍक्टिव्ह होते आणि आपली परखड मतं मांडणं, कोण काय म्हणतंय हे नाही, सामाजिक आशयाचं भान घेऊन आपली मतं मांडणं, हे फार धाडस लागतं या गोष्टीला। त्या बाबतीत त्यांना मानायलाच पाहिजे। आणि आताही त्या आजारपणानंतरही त्यांनी एवढ्या फिल्म्स केल्या आणि वर्सेटाईल ऍक्टर, म्हणजे आपली इमेज बदलण्याचाही एवढा प्रयत्न सातत्याने करत होते, चुजली होते कामात, की आत्ताची त्यांची 102 ऑल आउट म्हणजे यांची अमिताभजींबरोबरची फिल्म मुल्क म्हणा, म्हणजे एवढ्या अग्निपथ मधला विलन, म्हणजे ऋषी कपूरची विलन म्हणून कधी शक्यच नाही वाटलं।
असा चेहरा त्यांचा, पण त्यांनी अप्रतिम भूमिका केली त्याची रस्ता. तर त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं थोडे खरं तर फारच वाईट चाललंय. काल ही बातमी त्यातना सावरेपर्यंत सगळे दुसरा धक्का बसलेला आहे. म्हणजे आता अमिताभजींचं पण ट्विटरवर वाचल्यावर एवढं वाईट वाटते की मैं टूट गया हूं. म्हणजे खरंच मनाला असं टच होतात या गोष्टी. एवढ्या मोठ्या कलाकाराला मनापासून शिकल्या जातात. खरं आहे अलकाताई, एक गोष्ट ही प्रामुख्याने जाणवते की अभिनयावरती प्रचंड प्रेम आणि श्रद्धा असलेला हा माणूस. कारण आपण बघितलं की नंतरच्या काळात देखील आपली हिरोची इमेज आहे ती बाजूला सारून देखील त्यांनी कॅरेक्टर रोज जेव्हा करायला घेतले त्यात पण जीव ओतून त्यांनी काम केलेलं, हे देखील प्रमुख वैशिष्ट्य म्हणावं. फार मोठी गोष्ट असते. नाही तर आता एखादा एका इमेजमध्ये अडकून राहतो, पण त्यातनं बाहेर यायचं आणि आपल्याला हे प्रूव्ह करायचंय यासाठीची धडपड ही फार म्हणजे कौतुकास्पद आहे. तर कपूर खानदानाचं फार मोठं योगदान आहे इंडस्ट्रीसाठी. आणि ऋषी कपूरजींना नुसतं ऍक्टर म्हणून ते ग्रेट होते, पण सक्सेसही तेवढाच होता की खऱ्या अर्थाने सुपरस्टार होते. आणि त्यातही त्यानंतर सगळी इमेज बदलून एका वेगळ्याच स्टाईलने कामं करणं आणि एवढं तेच महत्वाचं आहे. म्हणून म्हटलं की खरंच कौतुकास्पद आहे, पण फार धक्का बसलाय. म्हणजे त्यांचं निधन म्हणजे मला त्यांच्याबरोबर नीती तुमची डोळ्यासमोर येतात की काय ही जोडी आणि कसं काय हे झालं, नजर लागल्यासारखं झालं असं वाटतं. मला आता एका मी शिर्डीला जाताना सिंगजींची भेट झाली होती आणि मी भेटले त्यांना आणि मला खरंच वेगळं झालं. आम्ही खूप वेळ बोललो एकमेकींची. म्हणजे त्यांना मी सांगितलं, स्वतःहून जाऊन मी बोलले, पण त्या एवढ्या वेळ ती मोकळेपणाने बोलत होत्या. तर त्यावेळी आमचा त्यांच्याबद्दलचा पण विषय झाला. त्यांच्याबद्दल मी त्यांच्या फिल्म्सबद्दल बोलत होते आणि मला आज कसं तरीच वाटते बातमी वाचताना ऐकताना सकाळी खूप शॉकिंग पण ते खूप महान कलाकार आपल्यात आणि माणूस घाबरतो खरं तर या ह्याच्यात की सामाजिक आशयातून काही येतं आणि आपली मतं मांडणं की आपल्याला कोण काय म्हणेल घाबरत असतं. वाकडेपणा येऊ शकतो म्हणून बऱ्याच डिप्लोमॅटिक आपण पर्सनॅलिटी बघतो, पण या माणसाने कधी त्या गोष्टीचा विचार केला नाही. आपली मतं परखडपणे मांडली. जी अलकाजी, एक शेवटचा प्रश्न की आपण बघितलं म्हणजे पृथ्वीराज कपूर यांचा ते नातू राज कपूर यांचा मुलगा असा असताना सुद्धा स्वतः देखील तितकीच मेहनत केली होती. सगळं काही सोपं नव्हतं आणि तो स्ट्रगल करून त्याच्यानंतर त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती हे यश संपादित केलं होतं. हे देखील फार विशेष आहे. निश्चितच, कारण नुसते आई वडील ऍक्टर आहेत, ते ग्रेट आहेत किंवा त्यांना खूप सक्सेस मिळालाय म्हणून मुलंही तेवढीच स्टार होतील असं कधीही नसतं. आपण बघतच आलोय. कधी कधी मुलांच्या बाबतीत तर तो शापच फिरतो. पण ऋषी कपूरजींनी आपली स्वतःची जागा निर्माण केली. बॉबी काय त्याच्यानंतर लागोपाठ तुझ्या फिल्म लैला मजनू त्या फिल्म्स आम्ही आमच्या उभरत्या काळात मी म्हणून बघितले की अरे वा, कॉलेजमधनं जाऊन लगेच पहिल्या आधी या फिल्म्स बघायच्या. एवढे आवडते अभिनेते. कर्कमधली त्यांची भूमिका असते. म्हणजे स्वतःच एक वेगळं आणि त्यातही एवढं हिट होणं या फिल्म की हे फार कमी लोकांना मिळतं की आजोबांपासून सक्सेस सगळ्यांनी पाहिजे. म्हणजे आता त्याच्या मुलापर्यंत की हे फार कमी घडतं की मुलांना पण तेवढाच सक्सेस मिळतो, वडिलांनाही तेवढाच सक्सेस होता, आजोबांनाही तेवढाच सक्सेस होता. म्हणजे कुठेही कुठला एक पिक्चर आपण आई वडील त्याला सपोर्ट करू शकतात, पण शेवटी तुम्हालाच एक तुमची स्पेस निर्माण करायची असते आणि सक्सेस मिळवायचं असतं. हे ऋषी कपूरजींनी अगदी सिद्ध करून दाखवलं. अलकाताई, खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. आणि मला माहिती आहे सगळ्यांनाच कठीण जाते. म्हणजे आपण कोणी भेटलेलं असो त्यांना नसू प्रत्यक्षामध्ये, मात्र प्रत्येकाच्या मनात घर करून राहिलेला असा हा अभिनेता. अनेक सिनेमे आजपर्यंत आपण सगळ्यांनी त्यांचे पाहिलेले आहेत. 68व्या वर्षी ऋषी कपूर यांचं निधन झालेलं आहे. बॉबी सिनेमातनं त्यांनी पदार्पण केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी अनेक पुरस्कार देखील त्यांना मिळाले. अनेक पिक्चर त्यांचे सांगता येईल. 1970 साली आलेला मेरा नाम जोकर असेल, 73 मध्ये आलेला यादो की बारात असेल, 77ला आलेला अमर अकबर अँथनी असेल आणि कॉमेडियन सुनील पाल यांनी काय प्रतिक्रिया दिली एकदा ऐकूयात. एक और सदमा बॉलीवुड के लिए, लेजेंडरी एक्टर ऋषि कपूर नहीं रहे. बॉलीवुड के लिए, सिनेमा जगत के लिए, सबके लिए बहुत बड़ा सदमा. ऋषि कपूर, द ग्रेट ऋषि कपूर, लेजेंडरी ऋषि कपूर. अभी हम इरफान खान साहब के सदमे से बाहर ही नहीं निकले थे. यकीन नहीं हो रहा अभी भी इरफान साहब हमारे बीच में नहीं है. ऋषि कपूर साहब का सदमा
बॉलीवुड को किसी की नजर लगे कैसा मनहूस समय चल रहा है, कैसा मनहूस समय चल रहा है। एक के बाद एक ऐसे सदमे कैसे बर्दाश्त करेंगे? हम इंसान हैं, फैन हैं उनके। ऋषि कपूर साहब का बहुत बड़ा फैन हूं मैं, बच्चों से लेके बुजुर्ग तक सबके सबके आइडल है वो। बचपन से उन्होंने करियर शुरू किया था मेरा नाम जोकर में, बच्चों के चहेते हो गए थे, बॉबी में युवाओं के, यूथ के, टीनेजर्स के, उसके बाद मैच्योर लोगों के, बहुत सारी 70s और 80s की फिल्मों में, और उसके बाद अब वो उन्होंने दूसरी पारी शुरू की थी जिसमें वो कैरेक्टर में आ गए थे, डी डे, अग्निपथ, 102, इतने हरफन मौला हर तरह के काम करते थे। मेरे साथ कभी मुझे तो मौका नहीं मिला उनके साथ काम करने का, लेकिन एक बार जब वो पुलिस के शो में मुझे मिले थे तो मैंने उनके पैर छुए थे, तो मेरी तरफ देख के मुस्कुराए थे, जैसा लग रहा था वो मुझे जानते हैं। ऋषि साहब, आपका जाना बॉलीवुड के लिए, हम सब के लिए, हम सब फैंस के लिए बहुत दुखद है। ईश्वर आपकी आत्मा को शांति दे। क्या कर सकते हैं, इंसान यहाँ पर मजबूर है, कुछ नहीं कर सकते। भगवान आपके परिवार को और आपके सारे चाहने वालों को, हम सब फैंस को ये सदमा सहने की ताकत दे, और आपको ईश्वर, आपका तो नाम ही ऋषि है, स्वर्ग में जगह दे और उच्च स्थान दे, यही प्रार्थना है। लेकिन आपका काम, आपकी मुस्कुराहट, आपके गाना, संगीत, अदाकारी सब हमारे दिल में है और हमेशा हमको इंस्पायर करते रहेगी। तर हास्य कलाकार सुनील पाल पाणावलेल्या डोळ्यांनी आपण बघतोय, त्यांनी देखील श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं आणि बातमी जशी वाराच्या वेगानं पसरली तसे प्रत्येक जण आता दुःखी झालेला आहे। अनेक फॅन्स ऋषी कपूर यांचे, अर्थात ते सगळ्या वयोगटातले आहेत, हे देखील अतिशय विशेष। आणि ही रिलायन्स हॉस्पिटलच्या बाहेरची दृश्य आपण बघतोय, जिथं त्यांना ॲडमिट करण्यात आलेलं होतं, त्यांच्यावरती उपचार सुरू होते। मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांची प्राणज्योत मालवली। आणि कालचा आपल्याला माहिती आहे, इरफान आपल्यातनं निघून गेले आणि हा या धक्क्यातनं सावरतो नाही आहे तोपर्यंत आपण बघतोय ही दुसरी बातमी धडकलेली आहे। पद्मिनी कोल्हापूरजी आपल्यासोबत आहेत। पद्मिनीताई, खूप मोठा धक्का आहे बॉलिवूडसाठी, काल इरफान यांचं जाणं आणि आज आपण बघतोय ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हे आता आपल्यात नाहीत। मोठी दुःखद बातमी, अतिशय दुःखद बातमी। म्हणजे मी ॲक्च्युली व्यक्तच करू शकत नाही की मला असा धक्का बसलाय आणि मी अतिशय स्टंड आहे। म्हणजे जसे सगळे त्यांचे फॅन्स म्हणा किंवा त्यांची तितकी जवळची, मला खरंच वाटत नाही अजून। आणि फक्त मी एवढं म्हणेन की त्यांच्या देव त्यांच्या आत्म्याला शांती देव, एवढंच म्हणेन। जी पद्मिनीताई, मी समजू शकतो आपण प्रत्येक जण दुःखात बुडालेलो आहोत आणि प्रत्येकाचे डोळे पाणावलेले आहेत, कारण अनेक जणांनी ज्यांनी काम केलेलं आहे त्यांच्यासोबत किती मोठा माणूस होता हे देखील त्यांना माहिती आहे, त्याचबरोबर किती मोठा कलाकार होता हे देखील प्रत्येकानं अनुभवलेलं आहे। पद्मिनीताई, सुरुवातीचे त्यांचे जे पिक्चर होते, मग अगदी बॉबी असं हा पिक्चर असेल, इतर पिक्चर असतील, त्या पिक्चरमधले ऋषी कपूर डोळ्यासमोर येतात अशा वेळेला, प्रत्येकाच्या त्यांचं ते हास्य डोळ्यासमोर येतं। हो हो, ते ॲक्च्युली मला आता बोलता येत नाही, प्लीज। हां प्लीज, थँक्यू तुम्ही फोन केल्याबद्दल, थँक्यू सो मच। जी पद्मिनीताई, धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल। तर आपण बघतोय बोलणं देखील अनेकांना कठीण झालेलं आहे आणि आपण त्यांची परिस्थिती समजू शकतो की ज्यांनी ऋषी कपूर यांच्या बरोबर खास करून काम केलेलं आहे त्या सहकलाकारांना किती कठीण जात आहे हे आपण समजू शकतो। ऋषी कपूर यांचं दुःखद निधन झालं आणि बातमी जशी पसरली तशा प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। मात्र दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे बॉलिवूडवरती।
अनेकांना शब्द तोकडे पडतायत आपल्या भावना व्यक्त करताना, तर अनेक जण आपल्या तोडका मोडक्या शब्दामध्ये ट्विटरवरती व्यक्त होत आहेत. अनेक ट्विट्स जे येत आहेत. अर्थात सगळ्यात पहिलं ट्विट हे बिग बी अमिताभ बच्चन यांचं आलं आणि त्यांनी सगळ्या जगाला ही दुःखद बातमी दिली की आता ऋषी कपूर हे आपल्यात नाहीत, त्यांचं दुःखद निधन झालंय. सलग दुसऱ्या दिवशी बॉलिवूडवरती ही शोककळा पसरलेली आहे. इरफान यांचं काल जाणं आणि त्यानंतर आज ऋषी कपूर यांचं अशा प्रकारे निघून जाणं. अमिताभ बच्चन यांनी सगळ्यात आधी हे ट्विट केलं, ऋषी कपूर गॉन, जस्ट पास्ट अवे, आय एम डिस्ट्रॉइड. हे खूप आपण बोलतोय कशा प्रकारे व्यक्त झालेले आहेत अमिताभ बच्चन. कारण अतिशय मित्रत्वाचं नातं ऋषी कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यामध्ये होतं आणि त्यामुळे आय एम डिस्ट्रॉइड अशी प्रतीक. आणि आपल्याबरोबर रोहिणीताई हट्टंगडी आहेत. रोहिणीताई, अतिशय दुःखद बातमी येऊन धडकलेली आहे. ऋषी कपूर आता आपल्यात नाहीत. एक सळसळता अभिनयाचा उत्साह हा मात्र आता लोपलेला आहे. काय प्रतिक्रिया? सकाळी जेव्हा कळलं तेव्हा प्रथम विश्वासच बसेना खरं म्हणजे, की लागोपाठ 2 दिवस असे 2 हिरे अभिनयामधले आपण गमावलेले आहेत. याच्यावर विश्वास बसेना. हे काय चाललंय असं सुद्धा वाटायला लागलं. आणि खरं म्हणजे हे दोघाही जणांनी कॅन्सरवर काहीशी मात करून आपल्याला परत ते काम करत होते. काही फिल्म, 1-2-3 फिल्म त्यांनी केल्या, पण जसं इंग्लिश मीडियम इरफानने केली, ऋषीजींनी फिल्म केली. आणि आता दोघंजणही कॅन्सरमुळेच गेलेले आहेत. दोघांनी स्वतःचा एक ठसा निर्माण केला होता. इरफाननी त्याच्या स्टाईलनी, आणखी ऋषीजींनी त्यांच्या स्टाईलनी. दोघांनी मुद्दामून कुठेतरी प्रवाहाच्या विरुद्ध जायचं म्हणून काही केलं नाही. हे स्वतःच काहीतरी करत होते आणि ते प्रवाहाच्या पेक्षा वेगळं दिसत होतं या दोघांचंही. ऋषीजींचा जो घराण्याचा संस्कार आहे तो त्यांच्यामध्ये डेफिनेटली डोकवायचा. सेटवर म्हणा, कलाकारांशी बोलताना किंवा वागताना त्यांना जो रिस्पेक्ट ते द्यायचे, त्याच्यामध्ये त्यांचे संस्कार, त्यांच्या घराण्याचे, कपूर घराण्याचे संस्कार जाणवायचे. मी इरफानच्या बरोबर फार म्हणजे कामच केलेलं नाहीये, पण ऋषीजींच्या बरोबर 3-4 फिल्म केलेले आहेत आणि प्रत्येक वेळेला मला तेच जाणवलेलं आहे की मोठ्या घराण्याचा हा जो एक पुढची पिढी आहे, राज्याची पुढची पिढी आहे, ती सुद्धा राज्यांचाच वसा पुढे घेऊन चाललेली आहे असं नेहमी वाटायचं मला. रोहिणीताई, 3 ते 4 फिल्म्स तुम्ही केलेल्या आहेत त्यांच्या सोबत. माणूस म्हणून देखील ते तसेच ग्रेट होते. म्हणजे पडद्याच्या मागे देखील म्हणजे कलाकार म्हणून जसं मोठं असणं, तसं माणूस म्हणून मोठं असणं ही पण एक वेगळी देवी देणगी लागते. तशी होती त्यांच्याकडे. मला वाटतं चांगला माणूस चांगला कलाकार होतो असं माझं मत आहे. चांगला कलाकार चांगला माणूस असतो तशातला भाग नाही, पण चांगला माणूस हा चांगला कलाकार असतो असं थोडंसं माझं गणित आहे आणि ते त्यांनी डेफिनेटली दाखवून दिलेलं आहे. नक्कीच. रोहिणीजी, इतके सिनेमा त्यांनी केलेले होते ऋषी कपूर यांनी, आणि असं असताना आधीची इमेज जी एका चॉकलेट बॉयची होती, चॉकलेट हिरोची होती, आणि त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये त्यांनी कॅरेक्टर रोल्स केले, ते देखील तितके जीव ओतून केले. हे प्रेम लागतं मुळात अभिनयावरती. अगदीच. आणि ते मी मगाशी म्हटलं ते संस्कार, की अभिनय असतो, रोल हा रोल असतो. मग तुम्ही तुमची इमेज त्याच्यामध्ये काय होती त्याला चिपकून न राहता तुम्ही नवीन काहीतरी प्रयोग करायला पाहिजे. असा एक थोडासा एक भाग असतो, तो त्यांनी जाणवून दिला होता डेफिनेटली.